तर आज एक तर आमच्या कॉलेजमध्ये पीपीटीचं सबमिशन होतं आणि त्यातल्या त्यात माहिती आहे का आमचा एक्सटर्नलचा व्हायवा पण होता आणि प्रॅक्टिकल पण होता. आणि हे दोघं ऍडजस्ट करता करता माझे एक्सटर्नलच्या व्हायवामध्ये एवढी खतरनाक बँड होती काय सांग. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विठ्ठल वेले म्हणजेच तुमचा गावठी व्लॉगर. आज माहिती आहे का आपल्याला मॅडमनं 9:30 वाजता बोलवलं होतं म्हणून आपण 9 वाजताच घरून निघालो, कारण की आज आमचा पायथनचा एक्सटर्नल होतं. आणि त्यातल्या त्यात माहिती आहे का मॅडमनं मला 9:30 वाजता बोलवलं. मॅडम स्वतः 10 वाजता कॉलेजमध्ये आल्या. सगळ्यात पहिले मॅडमनं माहिती आहे का आमच्या अगोदरच्या बॅचचे प्रॅक्टिकल आणि व्हायवा घेऊन टाकला आणि त्या बॅचचा व्हायवापर्यंत माहिती आहे का मी आणि माझ्या मित्रांनी एवढा खतरनाक अभ्यास केला की एक्सटर्नलने आम्हाला प्रश्न विचारला की तो डायरेक्ट पागल होणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी पण गेलो होतो प्रॅक्टिकल आणि व्हायवा करता. माझा प्रॅक्टिकल आणि व्हायवा एकदम व्यवस्थित झाला, फक्त व्हायवामध्येच थोडी बँड वाजली, तरी पण मी एकदम खुश होतो कारण की पास मार्क तर दिले. आता पायथनचं प्रॅक्टिकल झालं. आता माहितीये का आम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशनची पीपीटीची फाईल सबमिट करायकरता जायची होती. मॅमच्या कॅबिन जवळ आलो. कॅबिन मध्ये जाऊन माहितीये का सिग्नेचर वगैरे केले, आपली फाईल सबमिट करून दिली. त्यानंतर माहितीये का आमचा प्लॅन चालू होता क्रिकेट खेळायचं म्हणून माहितीये का ग्राउंडवर आलो पीच बघण्याकरता, पण पीच काही खाली नव्हते. त्यामुळे माहितीये का आम्ही आलो डायरेक्ट कॅन्टीन मध्ये. इथे येऊन माहितीये का नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर डायरेक्ट आलो ग्राउंड वरती. आता माहितीये का ENTC वर्सेस तुमच्या भावाची सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचची होती कॉम्पिटिशन, म्हणजेच वर्सेस. आता माहितीये का आमच्या ब्रँचचे मुलं एवढे खतरनाक खेळायला लागले, तुम्हाला दाखवतो की कसे 6 मारत होते तर. आता आमची सगळ्यात पहिले माहितीये का बॅटिंग होती. त्यामध्ये माहितीये का आम्ही 7 ओव्हरमध्ये 125 रन काढले आणि दुसऱ्या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये 55 रन काढले. म्हणजे आम्ही अशा प्रकारे जितून गेलो आणि त्यानंतर थेट डायरेक्ट घरी निघालो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.